आमदार लहामटे यांचे विकास निधीतून प्राथमिक शाळेला 20 लाखांचा रंगमंच। अत्यंत उत्साहाच्या वातावरणात भूमिपूजन संपन्न। ग्रामस्थ, शिक्षक, पालक यांनी मागणी केल्याप्रमाणे प्राथमिक शाळेसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांकरिता रंगमंच असावे म्हणून गेल्या वर्षी देण्यात आलेली 10 लाख व यंदा 20 लाख असे 30 लाखाचे रंगमंच शाळेसाठी दिले। शिक्षणासारखे पवित्र काम आपल्या हातून होतंय याचा मला मनस्वी आनंद आहे, असे प्रतिपादन आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केलं आहे। शनिवारी प्राथमिक शाळेच्या प्रांगणात सभा मंडपाचे भूमिपूजन संपन्न झाले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवठाण गावच्या सरपंच सौ विजया अनिल सहाणे या होत्या। या कार्यक्रमाला अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक परबतराव नाईकवाडी, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद चौधरी, राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर मनोज मोरे, बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या प्रसंगी ग्रामस्थांनी आमदार किरण लहामटे यांची सवाद्य मिरवणूक काढली। शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शिवाजी पाटोळे, अगस्तीचे संचालक सुधीर शेळके, पंचायत समिती माजी सदस्य सीताबाई पथवे, पोलीस पाटील राधाकृष्ण जोरवर, देवठाणचे कामगार तलाठी अमोल गडाख, ग्रामविकास अधिकारी संजय वाघ, शेतकरी संघटनेचे सुरेश नवले, देवठाणचे माजी उपसरपंच खेमा पथवे, जनलक्ष्मी संस्थेचे संचालक केशव बोडके, बुवासाहेब पतसंस्थेचे संचालक एकनाथ सहाणे, माळशेज पतसंस्थेचे संचालक श्रीकांत सहाणे। या प्रसंगी ग्रामस्थांनी आमदार किरण लहामटे यांची सवाद्य मिरवणूक काढली। देवठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन जालिंदर बोडके, खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हरिदास जोरवर आदी मान्यवर ग्रामस्थ, पालक, शिक्षक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संजय गायकवाड यांनी केलं। देवठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी माजी चेअरमन जालिंदर बोडके, खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हरिदास जोरवर, देवठाण सोसायटीचे चेअरमन सुभाष दराडे, तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अक्षय आभाळे, सार्वजनिक बांधकाम अभियंता पल्लवी काळे आदी मान्यवर ग्रामस्थ, पालक व शिक्षक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संजय गायकवाड यांनी केलं।